नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागील भाग आत्मबोध म्हणजे उपनिषद वेदांत हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. खूप अवघड विषय आहे, कारण आपल्या रोजच्या वाचण्यामध्ये रोजच्या ऐकण्यामध्ये हा नसतो. प्रत्यक्षात तो असायला पाहिजे. किती इंटरेस्टिंग आहे. आपल्याला आता ह्या एपिसोडवरून लक्षात आलं असेल की किती समजून घेण्यासारखा विषय आहे. उपनिषद ही शंकराचार्यांनी 1200 वर्षापूर्वी 10 वेगवेगळे त्याचे खंड लिहिले. ह्या सगळे मोठमोठे जे कोणी संत होऊन गेले, जे सद्गुरू आहेत होऊन गेले, त्या सगळ्यांचा हाच विषय आहे. फक्त एकदम अहम ब्रह्मास्मी म्हणजे अद्वैत सांगायचं म्हणजे अवघड पडतं, म्हणून द्वैतापासून सुरुवात करावी लागते. आता द्वैत म्हणजे काय, तर मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे आणि जो एक परमेश्वर म्हणून जो विश्वविधाता आहे त्याच्या कृपा आशीर्वादानं जीवन जगायचं आहे. मग नुसतं जीवन जगणं त्याच्या कृपा आशीर्वादाने एवढंच जीवनाचं साध्य असेल का, असा आपण विचार करायला पाहिजे. एक मनुष्य जन्माला आला, अशी कल्पना करूया की चांगल्या सुस्थितीत सधन अशा कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याच्या अपेक्षा पूर्ण होत गेल्या. त्याचं लग्न झालं, सुंदर बायको मिळाली, मुलं झाली, तीही उत्तम निघाली, भरपूर पैसा, मोठं घर, सर्व काही सुबत्ता, आणि मग निसर्गाच्या नियमाप्रमाणे हळूहळू वार्धक्य, आणि मग सगळ्याचा निरोप. एवढंच ह्या जीवनाचं कारण असेल का? कारण ज्या वेळेला तो इथून जातो त्यावेळेला त्यांनी जी काय माया निर्माण केली आहे, जे काही वैभव निर्माण केलं आहे, जे काय ज्ञान प्राप्त केलं आहे भौतिक जगाचं, ते सगळं त्याला हिथं सोडून जावं लागतं. मग एवढ्याकरताच ह्या विश्वाची निर्मिती असेल का? आणि जे जीवन आपण जगतोय त्याच्या ज्या अपेक्षा निर्माण होत आहेत, त्या अपेक्षा म्हणजे काय आणि त्या कोण निर्माण करत आहे, आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता त्या देवाची गरज आहे, त्या भगवंताची गरज आहे. मग हे सगळं गणित काय आहे? जरी एखादी अपेक्षा पूर्ण झाली तरीसुद्धा जीवन हे एक दिवशी संपणार आहे. जरी मी अरबोपती झालो तरी हे सगळं इथंच सोडून जायचं आहे. मग कुठं जायचं आहे आणि इथं काहीतरी जास्ती मिळवावं असं का वाटतं आहे? कोण आपल्याला हे सगळं करायला लावतं आहे, अशाबद्दल आपण कधी विचार करत नाही. अपेक्षा निर्माण होतात, मला हव्यास आहे, मला समोरच्याकडे बघून मी जगतो आहे. आता माझं चॅनल आपण पहिल्यापासून पाहत आहात, तर सुरुवातीपासून हा विषय घेतलेला आहे. सद्गुरूंनी सांगितलेला की आपण इतरांच्याकडे बघून तुलनात्मकदृष्ट्या जीवन जगत असतो. माझ्याकडे काय आहे त्याच्यात मी समाधानी नाही आहे. माझ्याकडे जे काही नाही आहे ते मला हवं आहे, कारण ते समोरच्याकडे दिसतं आहे. असं हे तुलनात्मकदृष्ट्याच हे जीवन चालू आहे. आणि ते जरी मिळालं तरी त्याच्यात समाधान आहे का ते नका विचारू, कारण ते नाही आहे माहिती आहे. मग हे असं काय जीवन चालू आहे, असं का चालू आहे? मग नक्की समाधान म्हणजे काय? ज्या आपण सुखशांती समाधानाच्या मागं धावतो आहोत रोज, ते नक्की कुठं आहे? मग म्हणून सद्गुरू जे काही आपल्या जीवनामध्ये येतात, किंवा जे काही साधू संत, ज्या थोर ऋषीमुनींनी ज्या काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, की जे सगळं वेदांताचंच सार आहे, की जीवन म्हणजे काय हे समजून घे, ह्या जीवनात साध्य काय करायचं हे समजून घे. म्हणजे ज्या काही जीवनात आपण अपेक्षा निर्माण करून त्या मिळवायचा प्रयत्न करतो आहे, काही मिळत आहेत, काही मिळत नाही आहेत. पण काय मिळवायचा प्रयत्न करतो आहे आणि तेच अंतिम साध्य आहे का, ह्याबद्दल आपण कधीही विचार करत नाही. कारण आपण ज्याच्याकडे बघून तो मिळवायचा प्रयत्न करतो आहे तोही त्याचा विचार करत नाही आहे. फक्त साधू संत सद्गुरू त्याचा सखोलपणे अभ्यास करून विचार करून आपल्याला ज्ञान करून देतात की हे काही खरं नाही. तू जे काही मिळवायचा प्रयत्न करतो आहेस ते सगळं नश्वर आहे, ते सगळं इथं सोडून जायचं आहे, आणि घेऊन काय जायचं आहे ह्याच्याबद्दल तू अजिबात विचार करत नाही आहेस, ते मिळवत नाही आहेस. ते सद्गुरूंना दिसत असतं. म्हणून हे कोणी ज्ञानी संत महात्मे सद्गुरू
जे काही आपल्याला सांगतात ते हेच सांगतात की तू मुक्त हो. मग मुक्त हो म्हणजे काय? मेल्यानंतर मुक्त हो का इथं जिवंत असताना मुक्त हो? आता मुक्ती म्हणजे काय? आपण सगळा विषय पहिल्यापासून ऐकतोय. मुक्ती आपल्याला इथं साध्य करायची आहे, मेल्यानंतर मुक्ती नाही आहे. इथं आपण सगळ्या विषय वासनेतून मुक्त असू तर आत्मा पुढल्या अवस्थेला सहज निघून जाईल. त्याच्या अवस्थेप्रमाणे जर का आपल्यामधून सगळेच विषय जर का संपले, मला काहीच नको आहे, जे काही जीवनात मिळायचं होतं ते सगळं मिळालं आणि ते सगळं माझं नव्हतं, ते परमेश्वराच्या कृपेने मिळालं होतं. आणि आता मी सगळं जीवन अनुभवलं आहे, सगळं जग अनुभवलं आहे आणि आता परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या इच्छेने माझा पुढला प्रवास होऊन दे. नुसता विचार केला तरीसुद्धा किती बरं वाटतं. कारण सगळं हे पराधीन आहे. आपण अविचारानं, अज्ञानानं हे जीवन जगत असल्यामुळे उगीच नानाविध नको असलेल्या अपेक्षा निर्माण करतो आणि त्या मिळवायचा प्रयत्न करतो आणि त्या मिळाल्या नाहीत की मग दुःख, मला भयंकर त्रास आहे, मी दुःखी आहे, मी अशांत आहे. कशा करता? कोण म्हणतं हे? किती समजून घेण्यासारखा विषय आहे. आपण आपलं जे मन आहे ते मन इतकं अस्वच्छ करून ठेवलेलं आहे. जी बुद्धी आहे, जे विचार आहेत ते इतके मलिन झालेले आहेत की फक्त त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे. फक्त नको असलेल्या म्हणजे लो एनर्जीज आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे अस्वस्थपणा जाणवतो आहे. जगात आपण बघतो, समाजामध्ये रोज पेपर उघडला की त्यात नको असलेल्याच बातम्या असतात. न्यूज चॅनलवर फक्त नको असलेल्याच बातम्या आपल्यावर बिंबवल्या जातात. सगळीकडे अराजकता आहे. आता कसं होणार? पुढं काय होणार? किती महागाई आहे? ह्या अशा सगळ्या विचारांनी आपलं डोकं आणखीन जरा गरगरायला लागतं. विचार, मन अस्वस्थ व्हायला लागतात. परमेश्वराने ह्या जगाची निर्मिती असं जीवन जगण्याकरता केली असेल का? परमेश्वर तरी अतिशय प्रेमळ, दयाळू, मायाळू, कृपाळू, त्याचे किती वर्णन तसं केलं तरी कमी आहे. मग त्यांनी असं खरं निर्माण केलं असेल का? कदापि नाही. मग असं जीवन आपल्या वाट्याला का येतं आहे? आपण असे विचार का करतो आहे? बिकॉज ऑफ इग्नोरन्स. आपल्याला आपलं खरं अस्तित्व काय आहे हेच माहिती नाही आहे, म्हणून असलं जीवन वाटायला येतं आहे. मग मृत्यूची भीती. ओशो नेहमी सांगतात, तरुण मुलगा मृत्यूला घाबरत नाही, पण हळूहळू वय जसं पुढं जायला लागेल तशी मृत्यूची भीती वाटायला लागते. कारण तरुणपणी असं वाटत असतं की कसला मृत्यू, मी तरी मरणारच नाही आहे. पण जसजसं वय पुढं जायला लागेल, हळूहळू आपले हे जे काय इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये ज्या वेळेला कमतरता निर्माण व्हायला लागती, वीकनेस जाणवायला लागतो, त्यावेळेला कुठंतरी हळूहळू मनामध्ये एक अस्वस्थपणा निर्माण होतो की काहीतरी बाबा आता हळूहळू आपण आता म्हातारे होत चाललो, आता आपलं पुढं काय, कसं होणार? म्हणजे एक दिवशी आपण मरून जाणार. जन्माला आलो होतो त्याच दिवशी आपण मरण्याच्याच दिशेने चाललो होतो. तो एक दिवस येणारच आहे. पण जन्म आणि मृत्यू ह्या दोन्हीच्या मध्ये काय साध्य करायचं आहे हे जर का कळलं नाही तर मृत्यूची भीती वाटणं हे स्वाभाविक आहे, असं सद्गुरू सांगतात. प्रत्यक्षात मृत्यू म्हणून काय आहे आपण आता समजून घेतोय विषय. मृत्यू म्हणून काही नाही आहे. फक्त हा जो स्थूल देह आणलेला आहे हा क्षीण होत चालला आहे. त्याला एक आयुर्मान आहे. आपण जे काय संचितातून प्रारब्ध घेऊन आलो आहे, आता कर्म आपल्याला सगळं माहिती आहे, कर्माचा सिद्धांत आपण समजून घेतो आहे. ह्या जीवनापुरतं जे काय आपण कर्म आणलेलं आहे ते कर्म संपलं की देहाचा त्याग करावा लागतो. आपण आहोत तसेच आहोत. पुन्हा आपण आणखीन जे काय नव्याने इथं निर्माण केलेलं कर्म आहे, जो का आणि निर्माण केलेला जो ऋणानुबंध आहे आणि संचितातून जे काय आणखीन सोडवणूक करायची आहे ज्या ऋणानुबंधांची, ते सगळं मिश्रण घेऊन आपण पुन्हा नवीन देहाच्या शोधात जातो आणि पुन्हा जीवन चालू होतं. म्हणजे मृत्यू आहे का? तर मृत्यू नाही आहे. कारण हा प्रवास कायमचा चालू आहे. फक्त एखादा आपण नवीन शर्ट आणला की तो शर्ट आपल्याला खूप आवडतो. त्या मुलींना नवीन ड्रेस आणला की खूप आवडतो, मी सारखं घालणार. मग त्या शर्टची, त्या वस्त्राची जी काय आपल्याला आवड आहे, जी काय ओढ आहे, त्याच्यावरचं जे काय प्रेम आहे, तसंच ह्या देहावर प्रेम आहे. पण तो आपण आणलेला आहे.
वापरण्यासाठी तात्पुरता तो झिजणार आहे. जसा आपला आणलेला शर्ट काही वर्षानंतर झिजतो, जो काय आपला ड्रेस आहे तो हळूहळू झिजतो, मग नवीन घ्यावा लागतो. तसा हा जो देह आणलेला आहे हा झिजणार आहे. झिजणं हाच त्याचा गुणधर्म आहे. आपण असं जगत असतो की मी अमर आहे, मला कधी मृत्यूच नाही आहे. पण असं झालेलं आहे का? नाही. मग मृत्यूच्याच दिशेने जिथं जन्म आहे म्हणजे ह्या जीवनातलं साध्य असं काहीतरी वेगळं आहे की जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग ते काय आहे हे सांगण्याकरताच वेदांत आहे, त्याच्याकरताच उपनिषद आहेत, जेणेकरून जन्म आणि मृत्यू हे नक्की काय आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. मग ते समजवण्याकरताच वेदांताचं सार म्हणून उपनिषदं ही शंकराचार्यांनी सांगितली, भगवद्गीता श्रीकृष्णांनी सांगितली. मोठमोठे योगी सत्पुरुष, मोठमोठे संन्यासी, सद्गुरू हे सगळे आपल्याला मार्गदर्शनाकरता आहेत. पण आपण काही त्यांच्याकडे जात नाही काही विचारायला. ते काय सांगतात, ते काय करायचं अध्यात्म घेऊन, मला काही इंटरेस्ट नाही बाबा. सद्गुरू म्हणतात प्रपंचात सुख पाहिजे असेल तर परमार्थाची त्याला साथ हवीच. प्रपंचात आपल्याला सुख पाहिजे, आपल्याला आनंद पाहिजे, आपल्याला समाधान पाहिजे. पण परमार्थाची साथ नसेल तर, परमार्थाची जोड नसेल तर सुखी होऊ शकत नाही प्रपंच. कारण प्रपंच आणि परमार्थ ही रथाची 2 चाकं आहेत. ती 2 चाकं जर का असतील तरच ती गाडी व्यवस्थित जाऊ शकेल. मग ती एकांगी होती, एकच चाक असेल, मी फक्त प्रपंच करतो, परमार्थाची मला काही गरज नाही, मला इंटरेस्टच नाही, पण मला जीवनात सुख पाहिजे, सुख ह्याच्यात आहे परमार्थात, पण हे कळलेलं नाही आहे. मग सद्गुरू म्हणतात ठीक आहे, येशील एक ना दिवस. कारण ते एकच चाकाची चाललेली गाडी आहे, ती किती दिवस सरळ जाणार, हळूहळू हळूहळू कुठेतरी पडली की महाराजच्या हे असं काय झालं माझ्या जीवनामध्ये. मग लगेच परमेश्वर येतो धावून सद्गुरूंच्या माध्यमातून, आपण पडलो आहे आपल्याला उठवायला. अरे कुठं चाडलास एकटा, तू कोण आहे स्वतः हे समजून घे. तुझ्या अंतर्यामी मीच आहे, मी आहे म्हणूनच तुला अस्तित्व आहे. अज्ञानामुळे तू कुठेतरी असा भांबावून जाऊन जत्रेत हरवलेल्या मुलासारखा तू इकडे तिकडे फिरतोयस. तुला माझी गरज आहे हे तुला कळलेलं नाही आहे, कारण माझ्याशिवाय तुला अस्तित्वच नाही आहे. म्हणून ते ज्ञान करून देण्याचा प्रयत्न करतात. फक्त आपण ज्ञान करून घेणं हे भयंकर महत्त्वाचं आहे. आपल्यामध्ये तोच आहे. तो गेला क्षणी देह हा अडवा, मग लगेच घेऊन जा म्हणतात. कितीही जवळची व्यक्ती घरातली असली तरीसुद्धा बॉडी घेऊन जा म्हणतात. मग फक्त बॉडी एवढा शब्द शिल्लक राहतो. पण जोपर्यंत जिवंत आहे, जिवंतपणा म्हणजेच कॉन्शियसनेस, मग तो आत आहे म्हणून आपल्याला अस्तित्व आहे, आणि तो म्हणजे तू आहेस असं वेदांत सांगतं, असं उपनिषदं सांगतात. हे ज्या वेळेला तुला कळेल की तुझं खरं अस्तित्व हे कॉन्शियसनेस आहे, मूळ चैतन्य आहे, तोपर्यंत तुला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. कारण तू देहाला मी म्हणतोयस, तुझ्या विचाराला मी म्हणतोयस, बुद्धीला मी म्हणतोयस, मनाला मी म्हणतोयस. माझी अपेक्षा आहे, माझी मी म्हटलं की तो देह आला. म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे सगळं ऑब्जेक्ट्स आहेत बाहेर. सब्जेक्ट फक्त आपण असतो, आपण साक्षी असतो, आपण हे सगळं अनुभवत असतो. म्हणून अनुभवणारे आपण आणि अनुभव हे सगळं जग. फक्त त्या विषयाकडे आपण जात नाही. कोण जन्माला येतं आणि कोण मरतं आहे? देह जन्माला येतो आणि तो मरतो आहे. मी तसाच आहे. मला ना जन्म आहे ना मृत्यू आहे. मी फक्त साक्षी आहे आणि तोच ब्रह्म आहे. तो ब्रह्म मायेच्या स्वरूपात त्यांनी ह्या जगाची निर्मिती केली. त्या जगामध्ये आपला देहही आला आणि तो तात्पुरता आहे. म्हणून तो जगात कुठलीही गोष्ट ही परमनंट नसती. त्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हटलेलं आहे की निर्माण होती, स्थितप्रत काही दिवस काही काळ स्थित अवस्थेत असती, आणि लय म्हणजे संपती. निर्माण होणं, स्थितप्रत जाणं आणि लय होणं हा ब्रह्माचा खेळ आहे.
जो मायेच्या माध्यमातून ह्या जगाची निर्मिती आहे. पण ते परब्रह्म हे जे तत्व आहे हे आपण आहोत. म्हणजे आपल्यामध्ये जो विटनेस कॉन्शियसनेस आहे तो आहे. तो जर का आपल्याला समजला तर त्या क्षणी मुक्ती आहे म्हटलं आहे. उपनिषदांमध्येच सांगितलं आहेत. इतक्या सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. मायेनं ह्या जगात आवरण आणि विक्षेप ह्या दोन माध्यमांनी हे जग अस्तित्वात आहे असं म्हटलं आहे. विक्षेप म्हणजे हे जग निर्माण झालेलं जे आपल्याला दिसतंय डोळ्याने, जे प्रज्वलित झालेलं आहे. आणि आवरण म्हणजे हे कुणापासून निर्माण झालं हे न कळू देणं. त्याला पांघरुण, आवरण म्हणजे काय, असं आच्छादित म्हणजे पांघरुण, की जेणेकरून आपल्याला कळतच नाही आपण खरे कोण आहोत. तेच आवरण म्हटलं आहे. की आपलं मूळ स्वरूप काय आहे हे कळूच देत नाही. तोच तर मायेचा खेळ म्हटलेला आहे. हे मायेमुळेच आपलं खरं अस्तित्व आपल्याला कळत नाही. जे निर्माण झालेलं जग जे डोळ्याला भासतंय ते खरं वाटतं. मग हे ज्याला कळतं की हे सगळं तात्पुरतं निर्माण झालेलं असं मायास्वरूपी असं जग आहे, त्या क्षणी तो त्याच्या मूळ अवस्थेला म्हणजे जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माशी एकरूप होऊन जातो. हे त्याच्यापासूनच निर्मिती आहे ना. विश्वामध्ये कुठलीही गोष्ट त्या ब्रह्माला सोडून नाही आहे. चराचरमय सृष्टीमध्ये परब्रह्म आहे म्हटलं आहे. म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे. मग आता एकच विषय सांगतो आणि हा आपण भाग इथं संपवूया की निर्मितीच का झाली ह्या सगळ्या ब्रह्मांडाची. तर परब्रह्म आहे हे समजण्याकरता ह्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली. म्हणजे परब्रह्म म्हणजे थोडक्यात कसं, तर उजेड आहे आणि इकडं वस्तू आहेत. उजेड आहे हे कशावरून सिद्ध होतं, वस्तू पदार्थ आपल्याला डोळ्याला दिसत आहेत त्याच्यावरून सिद्ध होतं, कारण डोळ्याची ती क्षमता आहे. मग वस्तू पदार्थावरचा उजेड आपल्याला काय ज्ञान देतो की इकडं काहीतरी उजेड आहे म्हणून ह्या वस्तू दिसत आहेत. तसं हे ब्रह्म कळावं म्हणून ह्या जगाची निर्मिती आहे. मग हे जगामध्ये ह्या जगामध्ये त्याचंच प्रतिबिंब आहे, तोच आहे सगळीकडे, त्याच्याशिवाय काहीच नाही आहे. मग तो कळावा म्हणून ह्या जगाची निर्मिती आहे. म्हणून याच्यात नानाविध विषय आहेत. आपण समजून घेतलं मागच्या एपिसोडमध्ये. पंचतत्वात्मक ह्या विश्वाला समजून घेण्याकरता पंचतत्वात्मक देहाची निर्मिती आहे. हे विश्व कसं निर्माण झालं आहे, ह्या विश्वामध्ये कुठले कुठले विषय आहेत, किती प्रकारची झाडं आहेत, किती प्रकारची फुलं आहेत, किती प्रकारची फळं आहेत, अन्नधान्य, किती नानाविध संगीत, अनेक विषय असे ह्या जगामध्ये आहेत आणि त्या अनुभवण्याचं हे माध्यम आहे. फक्त ह्या सगळ्याचा निर्माता कोण आहे हे समजून घेण्याची इच्छा निर्माण झाल्या क्षणी वेदांत आपल्यासमोर येतं. म्हणजे सद्गुरू आपल्यापर्यंत पोचतातच. बरेच जण मला फोन करतात, मेसेज करतात की मग हे सगळ्यांना का समजत नाही किंवा समजून घ्यायची इच्छा तरी का निर्माण होत नाही. त्याच्यासाठीच रज तम आणि सत्वगुण सांगितलेत. ज्यावेळेला म्हणे सत्वगुण हे अधिक प्रमाणात वाढायला लागतात, मग आता सात्विकता आपल्याला ऐकून माहिती असते. सगळे म्हणतात सात्विक आहार घ्यावा, सात्विक विचार ठेवावेत. मग सात्विकतेला का भर दिला जातो, कारण ज्या वेळेला देहाच्या ठिकाणी सात्विकता निर्माण होती त्यावेळेला मी कोण, माझा खरं अस्तित्व काय आहे, ह्या जगाचा निर्माता कोण, असे प्रश्न पडायला लागतात म्हणे. आणि मग त्या माध्यमातूनच आपण त्या मूळ विषयाकडे जायला लागतो. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये आपल्या शास्त्र निर्मात्यांनी आहारमीमांसा सांगितली आहे. आता सद्गुरूंनी जी आहारमीमांसा सांगितली त्याच्याबद्दल आपण एपिसोड केलेला आहे की सात्विकता आपल्या ठिकाणी जेवढी जास्ती प्रमाणात निर्माण होईल तेवढ्या त्या सात्विकतेच्या आधारातून आपण मूळ अवस्थेला लवकरात लवकर जोडले जातो. कारण मूळ अवस्था ही सात्विक आहे. फक्त हे जे काय आवरण आहे ते सगळं आपल्याला ह्या सगळ्या मूळ विषयातून दूर ठेवतं. मग आपल्याला आता अनेक गोष्टी लक्षात आल्या की आपलं खरं अस्तित्व काय आहे हे आपल्याला समजायलाच पाहिजे किंवा समजून घ्यायचंच आहे. ते समजल्यावर मग मृत्यूची भीती निघून जाईल.
कारण मृत्यू हा फक्त देहाचा आहे, आपला नाही आहे. आपलं खरं अस्तित्व इन्फिनिट अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस, अमर्यादित असं न बदलणारं साक्षी असं परब्रह्म तत्व, ज्याला आपण विश्वंभर म्हणतो, वैश्विक शक्ती म्हणतो, ती सगळी मूळ आपल्या ठिकाणी आत आहे. म्हणूनच आपल्याला अस्तित्व आहे. फक्त विचार, बुद्धी आणि मन ह्याला जर का आपण मी म्हणून संबोधायला लागलो तर मग आपण कर्माच्या सिद्धांताप्रमाणे आपल्याला पुन्हा जन्म आहे. मग बिकॉज ऑफ इग्नोरन्स म्हटलेलं आहे. अज्ञानामुळे ह्या गोष्टी घडतात आणि मग ह्या मायेच्या त्या कर्माच्या सिद्धांतामध्ये आपण अडकतो. तर पुन्हा पुन्हा जन्माला यायला लागतो आणि तेच करतो. आपल्याला कळतच नाही आपण खरं काय करतोय, काय करायला पाहिजे कळतच नाही. म्हणून सद्गुरू हे सांगण्याचा प्रयत्न करतात की तुझं खरं अस्तित्व काय आहे हे समजून घे. माझी कृपा तुझ्या वाटेशी आहेच, पण तू माझ्या कृपेने तुला फक्त ऐहिक गोष्टी मिळवायच्या असतील तर त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण ऐहिक गोष्टी तू कितीही मिळवल्यास, किती प्रसिद्धी, मान, सन्मान, कितीही ऐहिक गोष्टी जरी तू मिळवल्यास तरी त्या सगळ्या तुला एक दिवशी इथं सोडून जायचं आहे. ह्याचा अर्थ ऐहिक प्राप्ती अजिबातच करायची नाही का, असं नाही आहे. ज्या गरजेच्या आहेत त्या पाहिजेतच, ज्याची उणीव आहे त्या पाहिजेच आहेत. म्हणून त्याला उणीव आणि गरज असे 2 शब्द वापरलेत. गरज ही वाढणारी आहे, उणीव म्हणजे ते नाही आहे, ते पाहिजेच आहे. आता जेवायलाच नाही आहे ही उणीव आहे, पण जेवायला आहे पण अमुक एक पाहिजे, पंचपक्वान्न पाहिजेत. पोटाची भूक किती, मूठभर एवढंच म्हणे आपल्याला गरज असते, मुठीत मावेल एवढंच. पण आपण किती हव्यास करतो, किती खाल्लं तरी समाधानच नाही. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण नकळतपणे अडकत जातो, त्याच्यातून सद्गुरूंना आपल्याला बाहेर काढायचं असतं. मग त्याच्याकरताच आपल्याला सद्गुरू काहीतरी साधन सेवा देतात की जेणेकरून त्याच्या माध्यमातून आपल्यामध्ये जे काही दोष म्हणून धारण झालेले आहेत त्याचं निर्मूलन व्हावं, ते आपल्यापासून विभक्त व्हावेत आणि मग आपलं जे मूळ चैतन्य आहे त्या चैतन्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू व्हावा. हे सुख, शांती, समाधान ही जगात बाहेर मिळणारी वस्तू नसून ही आंतरिक अवस्थेची आहे. आंतरिक अवस्था समाधानी झाली, हा देह शुद्ध झाला, हा देह समाधानी झाला, या देहाला आपल्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव झाली, म्हणजे थोडक्यात त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात. ज्यावेळेला आपलं खरं अस्तित्व काय आहे हे कळालं, मग जगातून मिळणारी कुठली काय गोष्ट असेल त्याच्यात आपण एकदम समाधानी राहू शकतो. मग सर्वतोपरी परमेश्वर आहे ह्याची जाणीव आपल्याला होते आणि मग सुखशांती समाधान हे आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी राहू शकतं. त्याच्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेली सेवा, उपासना जी काही साधना आहे ते नित्यानं समजून घेऊन करणं हे फार गरजेचं आहे. नमस्कार.